काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती की चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक झाली. जे नॅशनल चॅनलवाले होते त्यांनी एक मोठ्या बातम्या दिल्या होत्या की कीर्तनकाराला बेड्या. तर मी आज ठामपणे ऑन रेकॉर्ड सांगतोय कॅमेऱ्यासमोर, ते आम्हीच पाडलं, कारण ते चुकीचं होतं. भले तरी देऊ काशेची लंगोटी नाठाळाची माता हानुकटी हे सांगणाऱ्या तुकोबारायांचा मी वारसदार. परंतु वारकरी संप्रदायामध्ये बदल होताना दिसतोय का? म्हणजे सोशल मीडिया आल्याच्या नंतर किंवा आता महाराज लोक म्हणजे व्यवसायाचं स्वरूप देत आहेत. कथा करुणिया द्रव्य देती घेती तेही नरकासाठी, तर त्याच्यामध्ये देती तेही शब्द तुकोबारांनी वापरला. बरं, कोणी महाराज किंवा एखादा कीर्तनकार कोणी चुकत असेल, कोणी मर्यादा पाळत नसेल, मर्यादा उल्लंघन करत असेल, तर वारकरी संप्रदायातले काही ज्येष्ठ व्यक्ती किंवा आहेत का की जे त्यांना प्रश्न विचारतात? कीर्तन सेवा आपण म्हणतो, तर ती सेवा आहे का आजच्या काळात? सेवा म्हणून बघितलं जातं का कीर्तनकार? तुकाराम महाराज यांचं वैकुंठ गमन यावर बऱ्याच वेळा चर्चा होते की खरंच तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला गेले होते का? मला ट्रोलिंगचा आणि विरोधकांचा त्रास होण्यासाठी मी काही ह्या क्षेत्रामध्ये माझं करिअर करण्यासाठी आलेलो नाही. राहिला विषय त्रास देण्याचा, तर जगद्गुरू तुकोबारायांच्या तालमीत तयार झालोय. त्रास देणाऱ्यांना पुरून उरू आम्ही. नमस्कार, मराठी तडकामध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजचा पॉडकास्ट थोडासा खास होणार आहे, कारण आजच्या मुलाखतीचे जे पाहुणे आहेत ते सुद्धा खास आहेत. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते आणि संत साहित्याचे अभ्यासक चैतन्य महाराज वाडेकर. सर्वप्रथम महाराज, तुम्हाला जय हरी. जय हरी, जय हरी. माऊली, काय सांगाल? पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्ही वारकरी संप्रदायाकडे कसे वळालात? कारण आज प्रत्येक मुलाला लहानपणी विचारलं तुम्हाला काय बनायचं आहे, तर इंजिनियर, डॉक्टर, शिक्षक, तुमचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. तर तुम्हाला असं का वाटलं की आपण वारकरी संप्रदायाशी जोडले गेलो पाहिजे? सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलच्या सगळ्या दर्शकांना आणि तुम्हाला धन्यवाद देईल की अशा चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयांना हाताळण्याचा जो कायमस्वरूपी तुमचा प्रयत्न दिसतो तो निश्चित कौतुकास्पद आहे. मुळात आत्तापर्यंत महाराष्ट्राला जी काही प्रबोधनाची चळवळ लाभलेली आहे, महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये, राज्याच्या जडणघडणीमध्ये, नवे तर आपला देश ज्या पद्धतीनं गेल्या काही दशकांमध्ये कात टाकून पुढे येताना दिसला, तर याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कुठल्या वर्गाचं असेल तर ते वारकरी संप्रदायाचं आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या घटकांची मुलाखत घेणं, वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांना लोकांच्या समोर पुन्हा पुन्हा घेऊन येणं, याच्यासाठी सुद्धा जर प्रयत्न तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून होत असेल तर मला वाटतं ते निश्चित ती गोष्ट कौतुकास्पद आहे. मी आपल्या चॅनलची जेव्हापासून माहिती घेतोय, कीर्तन प्रवचनांचा सगळ्यात जास्त मोठा भाग तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय. म्हणजे आज प्रसारमाध्यमांवर, समाज माध्यमांवर, मीडिया रिलेटेड जेवढे काही प्लॅटफॉर्म्स असतील, सगळ्यात चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत. पण तुमच्या चॅनलवर जर कुणीही जाऊन बघितलं तर सर्वात जास्त कीर्तनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये योगदान तुमच्या चॅनलचं आहे. तर सर्वप्रथम मी त्या गोष्टीचं कौतुक करतो. तुम्ही जसं बोलताना उल्लेख केला, इंजिनियर होणं, डॉक्टर होणं प्रत्येक मुलाची इच्छा असते, स्वाभाविक आहे, ते असलीच पाहिजे. पण उच्च शिक्षण घेणं ही फक्त एक उदरनिर्वाहाची, चरितार्थाची बाजू ठरू शकते. पण जेव्हा संत साहित्याच्या बाजूनं, वारकरी संप्रदायाच्या बाजूनं एखाद्याचा कल वाढतो, तेव्हा ती उदरनिर्वाहाची बाजू ठरत नाही, तर ती आयुष्याला समृद्ध करणारी बाजू ठरते. म्हणून मला वाटतं की एखाद्यानं ह्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणं किंवा ही वाट स्वीकारणं ही फार उजवी बाजू ठरते, ही फार चांगली गोष्ट ठरते. राहिला प्रश्न आमच्या प्रवासाचा, तर वारकरी संप्रदायामध्ये आम्ही असणं किंवा वारकरी संप्रदायाची आमच्या आयुष्यात सुरुवात होणं, याला कुठल्याही प्रकारचा वारसा नाही आहे. अच्छा. स्वाभाविकपणे जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये छोटे मोठे धरून जवळपास 5,000पेक्षाही जास्त कीर्तनकार असतील. भरपूर. आपण जर मोघम त्याचा अंदाज लावला तर इतर कोणत्या कीर्तनकारांना, अभ्यासकांना जर तुम्ही विचारलं तर त्यातले बऱ्यापैकी वारसा सांगतील. त्यांच्या 10 पिढ्यांपासून, त्यांच्या 5 पिढ्यांपासून, की त्यांच्या 2 पिढ्यांपासून, किंवा फार तर वडिलांपासून अनेकांना तो वारसा आलेला आहे. पण मी हे स्पष्टपणे सांगायला कधीच कचरत नाही की माझ्या परिवारामध्ये मागच्या कितीतरी पिढ्यांमध्ये वारकरी संप्रदायाचा अजिबात तसा काही वारसा नाही. दुसरी गोष्ट अशी की ज्या ठिकाणी आज आपण बसलोय, ही जगद्गुरू तुकोबारायांच्या तप सामर्थ्याने आणि त्यांच्या अभंग साधनेने पवित्र झालेली ही तपोभूमी आहे, साधनाभूमी आहे, जी भामचंद्र डोंगर म्हणून आज ओळखली जाते. आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची साधनाभूमी असलेला, तपोभूमी असलेला, साक्षात्कार भूमी असलेला हा भामचंद्र डोंगर ज्या गावात आहे, त्या गावातला माझा मूळ जन्म आहे.
आणि आज चाकण MIDCच्या परिघात येणारं हे गाव हे भौतिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या इतकं सुजलाम सुफलाम झालेलं आहे, डेव्हलपमेंट इतकी इथं मोठी झालेली आहे. पण ज्यावेळी वारकरी संप्रदायामध्ये माझा प्रवेश झाला किंवा वारकरी सांप्रदायिक आयुष्य माझं सुरू झालं, त्यावेळेस ही डेव्हलपमेंट, ही सुबत्ता त्यावेळी इथं नव्हती. अच्छा. जवळपास 20 वर्षापूर्वीचा कालावधी आहे जेव्हा मी वारकरी संप्रदायामध्ये माझं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. अगदी प्राथमिकदृष्ट्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर माझं लहानपणी मुंबईत गेलं आणि शालेय शिक्षण होत असताना अगदी 4वी-5वीच्या वर्गात असताना मी माझ्या आईवडिलांसोबत मुंबईत होतो. आणि झालं असं की अगदी डिटेलमध्ये सांगायचं तर अंधेरीच्या परिसरामध्ये एक गणेशनगर नावाचा परिसर आहे. मला माझं लहानपण आठवतं आहे. ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो छोटीशी चाळ होती. आता त्या चाळी पण मुंबईत राहिल्या नाही. रेराच्या आणि त्या SRAच्या नावाखाली बिल्डिंगी उभ्या राहिलेल्या आहेत. तर एका छोट्याशा चाळीत राहत असताना मला अजूनही ती चित्र स्पष्ट आठवते की सकाळी माझी 7 वाजता शाळा असायची 12 वाजेपर्यंत. लहानपणी 4थी-5वीला मी असेल. आणि माझ्या शेजारच्या म्हणजे आमच्या चाळीतल्या 2-3 घरांच्या पलीकडे एका घरामध्ये माझ्या लक्षात आलं की एक मराठी कुटुंब राहते. आणि रोज मी शाळेत जाताना येताना पाहायचो की त्या घरातला एक जो मुलगा होता तो रोज तुळशीला पाणी घालायचा, तुळशीची पूजा करायचा, रोज संध्याकाळी त्याच्या घरातून हरिपाठाचा आवाज यायचा. एकंदरीत तो वारकरी संप्रदायाशी कनेक्ट होता. बरोबर. मी कुतूहलानं रोज तो हरिपाठाचा आवाज ऐकायचो आणि माझी क्युरिओसिटी वाढत गेली, कुतूहल माझं वाढत गेलं आणि हळूहळू मी त्या मुलांच्या संपर्कात आलो. कर्मधर्म संयोगानं नंतर कळालं की ती मुलं माझ्याच तालुक्यातली आहेत. अच्छा. आणि मग त्या मुलांच्या सहवासात त्यांच्याशी मैत्री केल्यानंतर त्यांच्यासोबत खेळणं बागडणं वाढलं. त्यांच्याच एकाच शाळेत असल्या कारणानं मैत्री घट्ट होत गेली. आणि स्वाभाविक आहे त्यांच्याशी मैत्री केल्यामुळं मी त्यांच्या रुटीनमध्ये आलो. हरिपाठ करणं, बरोबर, कीर्तनाला जाणं. जिथे जिथे मुंबईत कीर्तन असायचं, त्या काळी मुंबईत मोठ्या प्रमाणात बाबा महाराज सातारकरांची कीर्तनं असायची. आता ते आपल्यात नाही आहेत. तर एक दिवशी त्या मुलांनी मला सांगितलं की काय तू इथे त्या वेगळ्या मुलांमध्ये खेळत राहतो, एक दिवशी आमच्यासोबत चल कीर्तनाला. तर मला कीर्तन किती वय असेल अंदाज? माझं वय त्यावेळेस बघा 5वीचा वर्ग म्हणजे एक 10 वर्षाचा असेल. अच्छा. म्हणजे अगदीच हे सामाजिक भान आणि वारकरी संप्रदायाचं ज्ञान हे सगळं म्हणजे काही त्याचा विषयच नाही. आणि तसा कौटुंबिक वारसा पण नव्हता. अजिबात नाही. आणि त्या मुलांनी ज्यावेळेस कीर्तनाला चला असं म्हटल्यानंतर कीर्तन हा विषय नेमका कसा असतो हेही मला माहिती नव्हतं. फक्त एक कुतूहल म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो. मला आजही आठवते ते कीर्तन मी पूर्ण वेळ बसून ऐकलं. कीर्तन झाल्यानंतर तिथे मृदंग वाजवणारे एक मृदंगवादक होते, महाराज होते, जे आळंदीहून आले होते. आणि मी त्यांच्यापाशी कुतूहलाने बसलो आणि त्यांच्यापाशी बसल्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही हे सगळं कुठे शिकलात. तर त्यांनी पाहिलं की एक लहान पोरगा आपल्याकडे फार कुतूहलानं काहीतरी विचारपूस करते. तर त्यांनी मला सांगितलं की हे सगळं आम्ही आळंदीला शिकलो. तर आळंदीला शिकलो म्हटल्यानंतर मी म्हटलं मला पण शिकायचं. ते म्हटले तुला आळंदीला जावं लागेल. मग आळंदीला जावं लागेल म्हटल्यानंतर मी त्यांना विचारलं हे आळंदीला शिकवतात का. ते हसले. ते म्हणले अरे बाबा आज देशभरातून सगळी लोक हेच शिक्षण घेण्यासाठी आळंदीला येतात, तुला पण शिकवलं जाईल. आणि मग तिथे तो संवाद झाल्यानंतर, तिथे ते बोलणं झाल्यानंतर कुठंतरी डोक्यात एक गोष्ट चांगली पक्की झाली की जर आपल्याला हे सगळं काही शिकायचं असेल आणि वारकरी संप्रदायात यायचं असेल तर आळंदीशिवाय पर्याय नाही. एक लहानपणी जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक मुलाचं म्हणणं असतं हे व्हायचं ते व्हायचं, तसं त्याच प्रभाव पडला. हो, प्रभाव बऱ्यापैकी पडला. बरं, घरच्यांना ज्यावेळी तुमची इच्छा झाली की मला वारकरी संप्रदाया संदर्भात काहीतरी करायचंय, तुम्ही घरी बोलले असतील तर आई वडिलांची किंवा घरच्यांची काय प्रतिक्रिया? मी आता त्याच मुद्द्यावर येतोय. ज्यावेळेस मी तिथून घरी आलो आणि सगळ्यात पहिलं पाऊल जर मी कुठलं उचललं तर घरी आल्या आल्या लहानपणी प्रत्येकाचा आपल्या आईशी जरा जमत असतं. माझे वडील थोडेसे रागीट स्वभावाचे असल्या कारणानं त्यांच्याशी मी लहानपणी पटकन काही बोलत नसायचो. आणि घरातलं सगळ्यात लहान असल्या कारणानं खोडकर असल्यामुळे त्यांचा फार धाक असायचा माझ्यावर. मला आठवतंय मी घरी आल्यानंतर आईला सांगितलं होतं की आई मी आज कीर्तनाला गेलो होतो. आईला फार आनंद वाटला. मुंबई सारखी मायानगरी, तिथे वाईट सवय लवकर लागतात मुलांना. आणि अशा परिस्थितीमध्ये आपला मुलगा कीर्तनाला वगैरे जातोय तर त्यांच्यासाठी एक सुखद धक्का होता. म्हणजे तेवढ्यापर्यंत ठीक होतं की कीर्तनाला वगैरे जातोय. म्हणजे ज्यावेळी मी 2-3 दिवसांनी मी सांगितलं घरात आईला की मला माळ घालायची, तुळशीची माळ. तोपर्यंत काय घरात कोणाच्याही गळ्यात माळ नव्हती. ते आपण मान्य केलं पाहिजे. आणि मी माळ घालायचं म्हटल्यानंतर मातोश्रींनी मला समजून सांगितलं की ती फार जबाबदारीची गोष्ट असते. अच्छा, म्हणजे आईला माहिती होतं. हो, तिने सांगितलं की हे फार जबाबदारीचं काम आहे, आपण ह्या गोष्टी अशा हसता खेळता करू शकत नाहीत, त्या तितक्या पेलल्या पण पाहिजेत.
बरोबर. आणि मग तो हट्ट माझा सुरू राहिला आणि एक दिवशी माझ्या लक्षात आलं की घरचे काही मला अगदी उघडपणे परवानगी देणार नाहीत किंवा वेळ लागतोय परवानगी द्यायला. कारण मी लहानच होतो ना, तितकं त्यांनी गांभीर्यानं घ्यावं असं काही वय माझं नव्हतं. आणि ते स्वाभाविकपणे एक दिवशी नित्यनेमानं दर आठवड्याला जसं कीर्तनाला त्या मुलांसोबत जायचो, एक दिवशी कीर्तनाला गेलो आणि माळ घालून आलो. अच्छा. घरी ते माझ्या दृष्टीनं धाडस होतं. आणि गळ्यात माळ घालून आलो आणि घरी आल्यानंतर आईला फार टेन्शन आलं. म्हणजे माळ घातली म्हणून नाही की आता याचे वडील फार रागवतील, कारण न विचारता इतकी गंभीर गोष्ट मी केली आहे. तर 2 दिवस मी घाबरून, लहान असल्या कारणानं, वय तरी अंदाजे 10च वर्षाचं होतं. अच्छा. मग 2 दिवस मी वडिलांपासून ती माळही लपवली. माळ घालण्याला त्यांचा मुळीच विरोध नव्हता आणि नसणारही होता, पण इतक्या लहान वयात मुलांना आपल्याला न विचारता इतकं काहीतरी मोठं पाऊल उचलावं तर हे त्यांना पटेल न पटेल रागावतील म्हणून. आणि एक दिवशी त्यांना कळलं की याने माळ घातली वगैरे, आईने सांगितलं. तेव्हापासून मग घरातल्या सगळ्या गोष्टी बदलल्या, त्यांना आनंदही झाला. आणि मग दिवसामागून दिवस गेले आणि तुम्ही जसं म्हणले की जसा प्रभाव एक लहानपणी तो माझ्यावर त्या गोष्टीचा पडला होता, आजही आपण ज्या स्पिरिच्युअल वाईब म्हणतो, जी स्पंदनं म्हणतो आध्यात्मिक, ती आजही एखाद्या मंदिरात गेल्यावर जाणवतात. तर ती लहानपणी मला जाणवली होती. फक्त त्याचं डेफिनेशन आत्ता मी सांगू इच्छितो किंवा सांगू शकतो, तेव्हा सांगू शकत नव्हतं. फक्त ते जाणवत होतं की काहीतरी दिव्य आहे आणि आपल्याला याच्यात यायचं आहे. मग मी तगादा लावला घरी की मला एका ठिकाणी असं कळालं आहे कीर्तनामध्ये की असं सगळं काही शिक्षण घेण्यासाठी आळंदीला जाता येतं आणि तिथं ते शिक्षण मिळतं. मातोश्रींनी समजूत काढली की तेवढं सोपं नाही, आपलं तिकडं काही संपर्क नाही, आपल्या ओळखीचं कोणी नाही, कसं जाणार, कसं राहणार वगैरे वगैरे. तगादा लावला, भांडत राहिलो. एक दिवशी वडिलांनी भक्कम मार दिला मला. अच्छा. की हा विषय तू सोडून दे. आणि मग किंवा मग त्यांची काही इच्छा असेल की हे न करता तू काहीतरी वेगळं कर. हा, म्हणजे इच्छा म्हणण्यापेक्षा त्यांचा विरोधाला विरोध नव्हता, फक्त त्यांना हे स्पष्ट चित्र दिसत नव्हतं की आपण जर करायचं झालं तर हे कसं करणार. त्यांच्याजवळ तितका त्या गोष्टीची उपलब्धी नव्हती. त्यांचं सगळ्यात कॉन्टॅक्ट नाही, हो, संपर्क नाही. वारकरी संप्रदायामध्ये संपर्कच नाही ना. बरोबर. ज्या क्षेत्राशी आपला दुरान्वय संबंध नाही त्या क्षेत्राबद्दल इतका मोठा निर्णय घ्यायचा. आणि घरातल्या लहान मुलाला, आम्ही 3 जण आहेत भाऊ, आणि तिसऱ्याला जो लहान आहे त्याला कुठंतरी आपल्यापासून दूर पाठवायचं, ते पण 9-10 वर्षाच्या मुलाला. तर ते आई वडील म्हणून त्यांची भूमिका रास्तच होती. बरोबर. एक दिवशी रात्रीचा खूप मार खाला आणि सकाळी मला कळालं की आता काही उपयोग नाही हट्ट धरून. आणि नवीन वर्ष सुरू झालं होतं शाळेचं आणि नाईलाजानं दप्तर अडकवलं पाठीवर आणि शाळेत निघालो. म्हटलं आता विलाज नाही, गेलं पाहिजे शाळेत. आणि मी हे मान्यच केलं की आता काय आपल्याला जाता येणार नाही, कारण पहिला दिवस होता शाळेचा जून महिन्यात. आता जर ह्या शाळेत गेलो की वर्षभर परत बाहेर जाणार. आणि संध्याकाळी घरी आलो तर मातोश्री माझ्याकडे पाहून हसत होत्या. मला वाटलं त्या मला चिडवत आहेत. मी विचारलं काय झालं तुला हसायला. आईनं सांगितलं झाली तुझी इच्छा पूर्ण, निर्णय झालाय तुला पाठवायचा. अच्छा. मी असं नाचायला लागलो, लहानपणी त्याचा आनंद झाला. तर त्या मीन टाईम मी शाळेत असताना दिवसभरात दुपारी काय झालं की माझ्या चुलत्यांना माझ्या वडिलांनी फोन करून सांगितलं की ह्या गोष्टीसाठी रडतोय आळंदीला जाण्यासाठी. आणि चुलत्यांचा वारकरी संप्रदायाशी बऱ्यापैकी संबंध होता. तर चुलते म्हणले की बरेच लोक आळंदीला आपल्या मुलांना नेऊन शिक्षणासाठी सोडतात, पण ती राहत नाहीत मुलं तिथे. आणि आपला मुलगा जर स्वतःहून जायचं म्हणतोय तर हे कुठेतरी चांगले संकेत आहेत. तर ते म्हणले मी माझा संपर्क तिथं बघतो आणि आपण त्याला पाठवूया. आणि असं ठरलं की पाठवायचं. मग आळंदीत प्रवेश झाला. फार आनंदानं मी गेलो, स्वइच्छेने गेलो. कदाचित आत्ता जे काम मला करण्याची संप्रदायात संधी मिळते, विधीचं विधान असेल की हे काम करण्यासाठीच त्यावेळेस मला बुद्धी झाली असावी. बरोबर. आपण ते मान्य केलं. कुठे का होईना तुम्ही कनेक्ट होता, जसं तुम्ही शाळेत असताना ते मुलं कनेक्ट झाले सुरुवातीला, तुमची आवड निर्माण. आणि हे नियतीचं विधीचं विधानच आहे, आपण ते मान्य केलंच पाहिजे. आणि मग मी आता थोडंसं मुद्द्यावर येतो तुमच्या प्रश्नावर की आळंदीला गेल्यानंतर काही वर्ष प्राथमिक अभ्यास झाला. प्राथमिक म्हणजे हरिपाठाचा, वारकरी संप्रदायाचा जो परिचय असतो बेसिक, तो प्राथमिक अभ्यास झाला. आणि जेव्हा मग माझी 12वी वगैरे झाल्यानंतर जेव्हा मी हायर एज्युकेशनकडे आलो, उच्च शिक्षण घेण्याकडे, महाविद्यालयीन शिक्षणाकडं, त्यावेळी मला नेमकं कळायला लागलं की व्हॉट वी कॅन डू, आपण काय करू शकतो, बरोबर, आपण काय निवडू शकतो. म्हणजे सुरुवातीला मला असं वाटलं की आपण छान मृदंग वाजवावा. सो त्याच्यानंतर म्हणजे कुठं जायचं. काही काळानंतर मला असं वाटायचं की मी छान गायन करावं. बऱ्यापैकी त्यातली जाण होती.
आणि नंतर हे असे 2-4 वर्ष प्राथमिक शिक्षणात गेल्यानंतर आळंदीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे, जी कीर्तन प्रवचनाचं, वारकरी वाङ्मयाचं शास्त्रोक्त शिक्षण देणारी अधिकृत एकमेव संस्था आहे. म्हणजे महाराष्ट्रात ज्या आपण आज पाहतो की अमुक वारकरी शिक्षण संस्थेत हे घडलं, अमुक वारकरी शिक्षण संस्थेत हे घडलं, या ज्या बातम्या ऐकू येतात, भरपूर तर ह्या वारकरी शिक्षण संस्था आपण ज्या बातम्यांना ऐकतो या अधिकृत नाही आहेत. वारकरी संप्रदायाची शास्त्रोक्त शिक्षण देणारी अधिकृत एकच संस्था, ती आळंदीला चाकण रस्त्याला सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था, ही 100 वर्षापूर्वी 1917 साली स्थापन झाली होती. तुमचं शिक्षण मग तिथंच हो, झालं? महाराष्ट्रातले जेवढे काही अधिकृत कीर्तनकार आहेत, जे अधिकृत अंडरलाईन दिस सेंटेन्स, अधिकृत म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आता जे प्रसिद्धीच्या झोतात आहेत सोशल मीडियावर, ते नाहीत. ज्यांना टिपिकली मोठे कीर्तनकार म्हटलं जातं ते नाही. ज्यांचा शास्त्रोक्त अभ्यास झालाय वारकरी वाङ्मयाचा ते अधिकृत. ज्यांचा जोग महाराज संस्थेत अभ्यास झालाय 4 वर्षाचा अभ्यासक्रम, तर आजही त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकांना पगार नाहीये आणि विद्यार्थ्यांना फी नाहीये. तर ह्या ज्या तुम्ही बातम्या ऐकता, अमुक संस्थेत हे घडलं ते घडलं, तर ही फक्त पोटं भरायला आलेली पिलावळ आहे. बरोबर. जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था ही एकमेव अधिकृत वारकरी संप्रदायातली वारकरी शिक्षण देणारी, शास्त्रोक्त शिक्षण देणारी संस्था आहे. तिथे अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि तिथे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मी आजपासून अंदाजे 8 वर्षांपूर्वी मी कीर्तनकार म्हणून, प्रवचनकार म्हणून रुजू झालो वारकरी संप्रदायात 8-10 वर्षापूर्वी. आणि वारकरी संप्रदायात रुजू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये फार स्ट्रगल करावा लागला. स्ट्रगल म्हणजे मी त्याला कुठल्या प्रकारचा मला त्रास झाला वगैरे असं म्हणणार नाही, पण फार दूरपर्यंत एसटी बसने प्रवास करून कीर्तनाला जाणं, फार दूरपर्यंत रस्त्यावर उभं राहून गाड्यांना हात करून लिफ्ट मागून कीर्तनाला पोहोचणं, उशिरा पोहोचणं, ती जी पहिल्या सुरुवातीच्या काळात प्रत्येकाची जी दमछाक होते प्रत्येक क्षेत्रामध्ये, ती दमछाक मी अनुभवली. आणि जसं जसं चित्र स्पष्ट होत गेलं की मला काय करायचंय आणि संत साहित्याचा अभ्यास वाढत गेला आणि आजही मी अभ्यास करतोय, तर मला लक्षात आलं की आपल्याला अमुक ह्या टप्प्यावर पोचायचंय. आणि अशा पद्धतीनं ज्या दिवशी आळंदीला जाण्याचा निर्णय घेतला तो दिवस आणि आज तुमच्याशी बोलतोय तो हा दिवस, तर दोन्ही टोकं मला स्पष्ट आहेत माझ्या नजरेसमोर. महाराज, तुम्ही कीर्तनही करता, प्रवचन करता, व्याख्यानही करता, पण तुम्ही थोडीशी एक वेगळी स्पेस तयार केली. म्हणजे फक्त कीर्तनच करायचं नाही, तर आपल्याला तरुणापर्यंत पोहोचायचं आहे. त्यामुळे तुम्ही एक इंस्टाग्रामच्या माध्यमातून म्हणा किंवा रीलच्या माध्यमातून म्हणा, तुम्ही तरुणापर्यंत पोहोचत आहात. काय सांगाल की तुम्हाला ही वेगळी स्पेस तयार करावी असं का वाटतं? मुळात मी ह्या प्रश्नाची कायमच वाट पाहतो की या प्रश्नाच्या माध्यमातून माझा जो अप्रोच आहे, माझी जी महत्त्वाकांक्षा आहे या विषयाबद्दलची, ती लोकांना आपण कळवावी. झालं असं, कीर्तनकार प्रवचनकार म्हणून मी काम करतच होतो, इतरही करतात, माझंही काम सुरू होतं. काही वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये, देशाचंच काय तर अख्ख्या जगाला हादरवून सोडणारी एक महामारी आपण सगळ्यांनी बघितली. आणि त्या महामारीच्या काळामध्ये झालं काय, आपण सगळी माणसं घरात कोंडली गेलो होतो. आणि लोक घरात कोंडली गेल्यामुळं TV, मोबाईल सारख्या उपकरणांचा अतिवापर सुरू झाला. कारण कामच काही नव्हतं, बाहेर पडता येत नव्हतं. वैशिष्ट्यानं मोबाईलचा अतिवापर सुरू झाला आणि इतरांप्रमाणे आम्ही सुद्धा घरात कोंडले गेलो होतो, स्वाभाविकच आहे. पण त्या टाळेबंदीच्या, लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्या असं लक्षात आलं की सगळ्यात जास्त वेळ जर मोबाईलमध्ये आता तरुणांचा जातोय, सगळ्या लोकांचा, आबालवृद्धांचा जातोय, तर मोस्टली सगळ्यात जास्त ज्या गोष्टी सोशल मीडियावर ऐकायला पाहायला त्या काळात मिळत होत्या त्या नकारात्मक होत्या, फार तर एंटरटेनिंग होत्या. सकारात्मकता वाढवेल, तुमचं धैर्यबळ वाढवेल, तुम्हाला मेंटली स्टेबल ठेवेल किंवा तुमचा प्रेरणास्रोत ठरेल, तुमचा उत्साह वाढवेल, अशा गोष्टी नव्हत्या त्याच्यावर. आजही फार कमी प्रमाणात आहे. आणि त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये माझं वाचन सुरू असायचं, पुरेसा वेळ मिळाल्यामुळं माझा अभ्यासही बऱ्यापैकी चांगला सुरू होता. आणि मीनवाईल मला एक गोष्ट लक्षात आली की जर सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे, प्रत्येकानं जर मोबाईलमध्ये डोकं जर घातलेलं आहे, तर सगळ्या गोष्टी तिथं उपलब्ध आहे शिवाय संत साहित्याच्या. आणि ती मी ओळखली आणि मी म्हटलं की का नाही आपण आपला जो अभ्यास सुरू आहे संत साहित्याचा, तर ते तत्वसिद्धांत लोकांपर्यंत या माध्यमातून का पोहोचू नयेत. जर लॉकडाऊनचं निमित्त करून लोकांनी त्याचा अतिवापर सुरू केला असेल, तर त्या उपकरणांच्याच माध्यमातून पोहोचवलं पाहिजे. आता तुमच्याच प्रश्नाप्रमाणे मला अनेक लोक म्हणतात की तुम्ही आधुनिकतेचा वापर वगैरे केला, चांगली गोष्ट झाली. वारकरी संप्रदायच मुळात अत्याधुनिक आहे. आता मला अजून एक प्रश्न लावूनच विचारायचा आहे की संत तुकाराम महाराजाचे अभंग नेहमीच तुमच्या त्या रीलमध्ये असतात किंवा तुमच्या प्रवचनामध्ये तुम्ही वापरता. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे जवळपास 500 ते 700 वर्षापूर्वी लिहिलेले हे अभंग आहेत.
तर ते अभंग आजच्या पिढीला लागू होतात का? कारण आता जनरेशन बदलत 100% चाललंय, एआयचा जमाना आहे आपण थोडक्यात म्हणू, तर लागू होतात का हे अभंग? 100% एआयच्या विषयावर मी नंतर पुढे जाऊन बोलेलच. पण तुमचा प्रश्न असा आहे की 500-700 वर्षापूर्वीचे अभंग आजही लागू होतात का? तर 100% लागू होतात. कारण ते आजही आपल्या आयुष्याची जी प्रॅक्टिकॅलिटी आहे ना ती डिफाईन करण्यासाठी ते अभंग पुरेसे आहेत. मी थोडं सोपं करून सांगतो तुम्हाला. आयुष्याच्या एका ठराविक टप्प्यानंतर आहे ना आपल्या सगळ्यांना मान सन्मान, आदर नमस्कार ह्या सगळ्या गोष्टी तुच्छ वाटायला लागतात. आपल्याला नको वाटतं. आपल्याला फक्त आपापल्या आयुष्यामध्ये आपण ठरवून घेतलेली महत्वाकांक्षा पूर्ण करणं, आपल्या भविष्याला सुरक्षित करणं एका टप्प्यानंतर महत्त्वाचं वाटतं. साहजिक. आणि अशा वेळी जेव्हा तुम्हाला आदर सत्कार मान सन्मान हे नकोसं वाटत असतं ना, त्यावेळी जर तुम्ही माऊलींची ज्ञानेश्वरी उघडली आणि त्या ज्ञानेश्वरीत माऊली जे सांगतायत, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी, अमुका ऐसी नोहावी सेची लोका. माऊली ज्ञानोबा या ओवीमध्ये सांगतात, स्वतःची पूज्यता स्वतःच्या डोळ्यांनी माणसानं पाहू नये, स्वतःची कीर्ती स्वतःच्या कानांनी ऐकू नये. एखादा स्तुती करणारा माणूस दिसल्यानंतर आपल्याला जेव्हा कानाला त्याची स्तुती ऐकताना कर्ण कर्कश वाटते, तेव्हा तुम्ही सुज्ञ झालेला असता. पारद्याला पाहून जसं हरिण पळ काढतं ना, तसं स्तुती करणारा दिसल्यानंतर जो पळ काढतो तो खरा ज्ञानी असं माऊली म्हणतात. त्याच्यामुळं आजही आत्ताच्या काळामध्ये ॲप्लिकेबल जर काय असेल तर ते खऱ्या अर्थानं संत साहित्य ते आजही लागू होतं आणि भविष्यातही लागू होणार आहे. आणि मुळात तुम्ही मला एआयचा प्रश्न विचारला. एआयच्या बाबतीत मी सांगेल की हा विषय आलाय टेक्नॉलॉजीचा, पण विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची कास धरून आपण मनुष्यानं कितीही टिमक्या वाजवल्या, कितीही प्रगतीच्या गप्पा मारल्या, तरी कायम नित्य नूतन असणारा आणि अत्याधुनिक असणारा वारकरी संप्रदाय. कारण वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य हे कधी कालबाह्य ठरलेलं नाही आणि ते ठरणारही नाही. त्याला कालमर्यादा कोणाला घालता येत नाही. बरं, आता तुम्ही म्हटलं की वारकरी संप्रदाय नित्य नवीन असेल, परंतु वारकरी संप्रदायामध्ये बदल होताना दिसतोय का? म्हणजे सोशल मीडिया आल्याच्या नंतर किंवा आता महाराज लोक, आता एक मुद्दाही घेतो की याला समाज व्यवसायाचं स्वरूप देत आहेत, बदल होताना दिसतोय? थोडासा प्रश्न तुम्ही कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल असा प्रश्न विचारलाय, थोडं कॉन्ट्रोवर्शियल आहे, पण हरकत नाही, प्रश्न महत्त्वाचा आहे. बरेच लोक मला विचारतात की वारकरी संप्रदायामध्ये काही जणांनी व्यवसाय सुरू केलेला आहे का, किंवा काही जणांसाठी बिझनेस झालेला आहे. दुर्दैवानं अनफॉर्च्युनेटली काय झालंय की महाराष्ट्रातल्या काही किंवा दुष्काळी भागातून काही मंडळी जेव्हा वारकरी संप्रदायामध्ये सक्रिय झाली, चांगला अभ्यास करून सुद्धा त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की तिकडे आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसरं काही साधन नाही आणि लोकांनी दिलेला मान सन्मान आणि जशी पूज्यता त्यांच्या वाट्याला येते, तेव्हा स्वाभाविकपणे त्यांच्याकडून त्या चुका म्हणण्यापेक्षा मी थोडंसं जबाबदारीनं बोलतो की लोकांनी दिलेलं मानधन चांगल्या प्रमाणात स्वीकारणं ते त्या न्यायानं त्यांना योग्य वाटत असेल. आता माझ्या बाबतीत विचाराल तर आपण ज्या ठिकाणी बसलोय ते माझं गाव हे आशिया खंडातल्या सर्वात जागतिक पातळीच्या उंचीची असलेली जी ऑटोमोबाईल क्षेत्रातली वाहन निर्मितीची MIDC आहे, तिथे माझा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे माझ्या उदरनिर्वाहाची आणि चरितार्थाची जी भिस्त आहे ती वारकरी संप्रदायावर अवलंबून नाहीये. ती तुकोबारायांच्या कृपेने उत्पन्नाची माझी व्यवसायाची साधनं वेगळी आहेत. बरोबर, त्या अर्थाने मी वेल सेटल आहे. पण ही बाब सगळ्यांनाच मिळेल किंवा सगळ्यांनाच पूरक अशी असेल असं नाहीये माझ्यासारखी. तर तुमच्या प्रश्नाला मी न्याय देताना एवढंच म्हणेल की वारकरी संप्रदायातल्या जाणकारांनी, अभ्यासकांनी याची मर्यादा निश्चित पाळली पाहिजे. आणि इथे फक्त कीर्तनकारांचा दोष नाही, जगद्गुरु तुकोबारायांचा या बाबतीतला जो प्रसिद्ध अभंग आहे, जो लोकांनाही पाठ आहे, कथा करोनिया, बस कथा करोनिया, द्रव्य देती घेती तेही नरका जाती, तर त्याच्यामध्ये देती तेही शब्द तुकोबारायांनी वापरला. बरं, कोणी महाराज किंवा एखादा कीर्तनकार कोणी चुकत असेल किंवा आता तुम्ही म्हणले की मर्यादा पाळली पाहिजे, पण कोणी मर्यादा पाळत नसेल, मर्यादा उल्लंघन करत असेल, तर वारकरी संप्रदायातले काही ज्येष्ठ व्यक्ती असली पाहिजे किंवा आहेत का की जे त्यांना प्रश्न विचारतील किंवा तू चुकतोस? मर्यादा असलीच पाहिजे आणि वचकही असली पाहिजे. आणि तुम्ही जसं विचारलं काही ज्येष्ठ आणि अशी मंडळी आहेत का जी वचक ठेवतील, तर निश्चित आहेत. वारकरी संप्रदायामध्ये फार महनीय, आदरणीय ज्येष्ठ मंडळी आहेत ज्यांचा वचक आजही सांप्रदायिक अधिष्ठानावर आहे. आजही त्यांच्यामुळेच जितकं काही मर्यादित सगळं काही वातावरण आपण पाहतोय ते आहे. पण काय होतं, थोडंसं स्पष्ट बोलतो, नालायक लोक सगळ्या क्षेत्रात आहेत, सगळ्या. तुम्ही वकिलीच्या क्षेत्रात पहा, तुम्ही पोलीस प्रशासनात पहा, एवढंच काय, अगदी शेवटचं बोलायचं तर ज्युडिशियरी सुद्धा आज क्लीन नाही आहे, न्याय व्यवस्था सुद्धा आज स्वच्छ राहिलेली नाही. त्याच्यामुळे फक्त वारकरी संप्रदायाकडे बोट करणाऱ्यांना मी एवढंच सांगेल की आहेत अपवाद काही मंडळी आमच्यामध्ये सुद्धा
की ज्यांना प्रसिद्धीच्या आणि चरितार्थाच्या हव्यासापोटी संतांनी घालून दिलेली मर्यादा लक्षात राहिलेली नाही. पण अपेक्षा करतो की हळूहळू चित्र बदलेल. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू. कीर्तन सेवा आपण म्हणतो, तर ती सेवा आहे का आजच्या काळात? सेवा म्हणून बघितलं जातं का कीर्तनकारांना? नाही, मुळात काय आहे ना, हा ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय त्या कीर्तनकारांचाच वैयक्तिक धारणेचा विषय येतो. हां, बरोबर. वारकरी संप्रदायामध्ये आजही बऱ्यापैकी बहुतांश मंडळी अशी आहेत की ती आजही आजीवन सेवा म्हणूनच हे कार्य करण्यासाठी तत्पर आहेत. आहेत. आजही हो. पण दुर्दैवानं काय झालं, बरं, समाजही चुकतो का? कारण समाजही अशाच लोकांना तारीख म्हणजे कीर्तनाला बोलते असं चुकतो वाटतं का, का? समाज चुकतो का, हा प्रश्नच तुमचा अर्धवट आहे. समाजच चुकतो. कारण तुम्हाला मी एका गोष्टीचं स्पष्टीकरण देऊ इच्छितो. सेवा करणारी जी मंडळी आहेत वारकरी संप्रदायामध्ये, तुम्ही कीर्तनकारांचं विचारलं मला, तर सेवा करणारी जी मंडळी आहेत ना, आज आळंदीमध्ये सद्गुरू जोग महाराजांच्या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेली अशी सेवाभावी मंडळी आळंदीत आहेत की ज्यांचा गाथा मुखोद्गत आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे. पाठ आहे हा कम्प्लीट. 9,000 ओव्या ज्ञानेश्वरीच्या मुखोद्गत असलेली, गाथा पाठ असलेली अशी मंडळी आहेत. पण दुर्दैवानं आज त्यांच्या एका वेळच्या जेवणाचीही भ्रांत व्हावी अशी वेळ त्यांच्यावर आलेली आहे. का? कारण समाज हा प्रसिद्धीच्या मागे लागलेला आहे. आज चैतन्य महाराज वाडेकरांचा पूर्ण गाथा पाठ नाही आहे. मी अजून अभ्यासातही अंडर कन्स्ट्रक्शन आहे, माझा अभ्यास सुरू आहे. पण याच्या अपरोक्ष जर विचार केला, याच्या उलट विचार केला, तर ज्यांचा गाथा पाठ आहे त्यांच्यापेक्षा मागणी चैतन्य महाराज वाडेकरांना. याचं कारण चैतन्य महाराजांच्या मागे जो फेम आहे, जी झगमगणारी ओळख आहे, चैतन्य महाराजांना ऐकणारा जो एवढं वर्ग आहे. स्पष्ट बोलताय. नाही, हा वस्तुनिष्ठपणा असला पाहिजे. माझा न्यूनपणा मी लपवायचा आणि दुसऱ्यांकडे बोट दाखवायचं, हा संस्कार तुकोबारायांनी माझ्यावर केलेला नाहीये. आधी आपण स्वतःचं मूल्यमापन केलं पाहिजे. तर मी पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नावर येतो. तुम्ही विचारलं समाज चुकतो का, तर समाजाचीच चूक आहे. जर तुम्हाला पारमार्थिकच उद्देशानं ही सेवा करायची असेल तर तुम्ही आळंदीमध्ये गाथा मुखोद्गत आणि ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणाऱ्या वेदोपनिषदांचा यथार्थपणे अभ्यास केलेल्यांना तुम्ही बोलवलं पाहिजे. जर तुम्हाला फक्त गर्दी गोळा करणारी रंजनात्मक वक्ते पाहिजे तर तुम्ही वारकरी संप्रदायाकडे बोट दाखवू नका. बरं, साहजिकच. काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती की चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक झाली. अरे बापरे. तर काय नेमकं काय घडलं होतं? कारण लोकांना माहिती नाही. कारण जे नॅशनल चॅनलवाले होते त्यांनी एक मोठ्या बातम्या दिल्या होत्या की कीर्तनकाराला बिड्या. तर काय सांगाल नेमकं काय ते घडलं? बातम्यांसाठी उपाशीच बसलेले आहेत ना ते. पण ठीक आहे, मी टीकात्मक काय बोलणार नाही. पण कर्मधर्म संयोगानं एका गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही ह्या प्रश्नाला हात घातला. कारण आतापर्यंत विस्तृत आणि सविस्तर पद्धतीने पुन्हा त्या घटनेनंतर मी कुठेही बोललेलो नाही. आज तुमच्या माध्यमातून मी बोलेन. फार स्पष्ट आणि मुद्देसूदपणे सांगतो, जी बातमी आली होती ती नितांत खोटी होती. दुसरी गोष्ट, त्या प्रकरणाचा तपशील द्यायचा झाला तर तो अगदी मोजक्या शब्दात असा की मी काही वेळापूर्वी जसं तुम्हाला सांगितलं की माझं जे गाव आहे ते आज जागतिक पातळीची MIDC असणाऱ्या चाकण MIDCच्या हद्दीतलं माझं गाव आहे. आणि व्यावसायिक पार्श्वभूमी असलेला मी एक युवक आहे. माझी उत्पन्नाची साधनं वेगळी आणि कीर्तनकार म्हणून सामाजिक प्रतिमा वेगळी. या दोन्ही गोष्टी मी कधी एकत्र केलेल्या नाहीत. झालं असं, माझ्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये एका सचिन भानसाळी आणि प्रकाश भानसाळी या नावाच्या बापलेकानं, जे आमच्या चाकण MIDC मध्ये कुख्यात आहेत, म्हणजे चुकीच्या कामांसाठी प्रसिद्ध आहेत, म्हणजे जनसामान्यांना अत्यंत पिडलेली ही बापलेक आहेत. तर यांनी काय केलं, बऱ्याच वर्षांपूर्वी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या सरकारी मोजण्या करून आमच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये शिरकाव केला. आणि आम्ही लहान असताना चुकीच्या पद्धतीने त्याच्यावर प्लॅन सँक्शन घेऊन गोडाऊन्स बांधले. आणि काही काळानंतर आम्ही व्यवहार ज्ञानात आलो. आम्ही कारभार वडिलांच्या हातातून आमच्या हातात जेव्हा घेतला, माझा सख्खा भाऊ हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतोय, तो ॲडव्होकेट आहे, एका पायाने अपंग आहे. आणि तो ॲडव्होकेट असल्याकारणानं त्याने लॉ केल्यामुळं त्याने कागदपत्रांची तपासणी केली. आणि मागच्या काही वर्षात त्याच्या लक्षात आलं की हे जे काही आमच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये घराच्या पाठीमागे झालेलं आहे, चाललेलं आहे, हे सगळं चुकीचं आहे. आणि वारंवार शासनाकडं, महसूल खात्याकडं, विभागाकडं, सरकारी यंत्रणांकडे पत्रव्यवहार करून सुद्धा जेव्हा त्याच्या लक्षात आलं माझ्या भावाच्या की आपल्याला दाद मिळत नाही आहे, कारण भांडवलदार बिल्डरांच्या पाठीशी व्यवस्था उभी राहते, हे दुर्दैवानं कटू सत्य आहे. आणि त्याच्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये काम करत असताना एक चांगला ऑडियन्स तोपर्यंत मी मिळवला होता. म्हणजे मला ऐकणारा एक युवक वर्ग मी माझ्या पाठीशी उभा राहिला होता. आणि जेव्हा समाजातल्या काही चांगल्या लोकांकडून मी या गोष्टीबाबत सल्ला घेतला की मी याबाबतीत काय केलं पाहिजे, तर काही वकिलांनी आणि समाजातल्या काही प्रतिष्ठितांनी, सुज्ञ लोकांनी जेव्हा हे प्रकरण कागदोपत्री तपासलं तर त्यांच्या लक्षात आलं की
100% बाजू आपली खरी आहे, त्याच्यामध्ये मेरिट आपल्या बाजूनी आहे, समोरच्या माणसाने ते चुकीचंच केलेलं आहे. त्याच्यानंतर मी राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. त्यांना सांगितलं की मी एक कीर्तनकार म्हणून संत साहित्याचा अभ्यासक म्हणून काम करतोय. सुदैवानं तेही मला चांगलं ओळखत होते. त्यांनी मला तात्काळ प्राधान्य दिलं की तुमच्यासारखी व्यक्ती अडचणीत आहे आणि तुमच्यासारख्या व्यक्तींना तर आम्ही निश्चित मदत केली पाहिजे. त्यांनी संबंधित महसूल विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊन सर्वात अगोदर ज्या चुकीच्या सरकारी मोजण्या त्या बिल्डरनं केल्या होत्या त्या रद्द केल्या. त्या आजही रद्दच आहेत. दुसरी गोष्ट, त्यांचं कजाप रद्द झालं. तिसरी गोष्ट, PMRDAचा जो प्लॅन सँक्शन विकास परवानगी ज्याला आपण म्हणतो ती ज्यांना मिळाली होती तीही PMRDने रद्द केली त्यांची. आणि रेकॉर्ड दुरुस्तीचा आदेश झाला. आणि आज माझी तिथे जी वडिलोपार्जित 2 ते 2.5 एकरपर्यंत जी जमीन होती, जे क्षेत्र होतं माझ्या वडिलांचं वडिलोपार्जित चालत आलेलं, ते आज रेकॉर्डवर येत आहे. ते ह्या कारणामुळं की आपली बाजू खरी होती. आणि जेव्हा कायदेशीररित्या आपल्याला आता अपयश येतंय जेव्हा त्यांच्या लक्षात आलं भांडवलदारांच्या, बिल्डरांच्या, तेव्हा त्यांनी स्वतःच्या पैशाचा जोर दाखवायचं ठरवलं आणि यंत्रणा हाताशी धरली. आता यंत्रणा हाताशी धरल्यानंतर पुन्हा एकदा इतकं मेरिट असून सुद्धा माझ्या अपंग भावाने गेल्या 5 वर्षामध्ये इतके कष्ट करून अधोरेखित केलेल्या निकालांना जर कोणी तिलांजली देत असेल तर एक शेतकऱ्यांच्या पोरांचा उद्रेक होणं, उद्विग्नता बाहेर येणं हे स्वाभाविक आहे. आणि मग आम्ही आमचा तो उद्रेक झाल्यानंतर जे चुकीचं जे बांधकाम आमच्या घराच्या शेजारी दारात होतं ते पाडण्याचा निर्णय घेतला. आणि तुम्ही ते ठरवलं? हो हो हो. आणि हे मी जाहीरपणे मान्य करतो की तांत्रिक मोठी उपकरणं आणून, मशिनरी आणून मी त्यांचं ते बांधकाम पाडलं. आजही काही लोक म्हणतात की चैतन्य महाराजांनीच निश्चित ते पाडलं होतं का, तर मी आज ठामपणे ऑन रेकॉर्ड सांगतोय कॅमेऱ्यासमोर, ते आम्हीच पाडलं. कारण ते चुकीचं होतं. भले तरी देऊ काशेची लंगोटी, नाठाळाचे माता हानुकटी हे सांगणाऱ्या तुकोबारायांचा मी वारसदार आहे. कर्मधर्म संयोगानं तुकोबारायांना देहूपेक्षा प्रिय सुद्धा हा भामचंद्र आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्या भामचंद्राचा अधिकृत भूमिपुत्र वारसदार मी असल्या कारणानं त्यांचा माझ्यावर संस्कार असा नाही आहे की चुकीचं दिसत असून सुद्धा ते सहन करायचा. बरोबर. पायाला नारू झाल्यानंतर तिथे कापूर बांधून चालत नाही, तिथे बिबुवाच लावायला लागतो. त्याच्यामुळं इतक्या चुकीच्या पद्धतीनं कामं कोणी करत असेल आणि वडिलोपार्जित मालमत्ता लुबाडत असेल आणि माझ्या अपंग भावाला मानसिकरित्या, शारीरिकदृष्ट्या त्रास जर कोणी देत असेल तर तिथं माझ्यासारख्याने जर त्या गोष्टी अंडर एस्टिमेट केल्या किंवा सहन केल्या, कानामागं टाकल्या, तर मी एक चुकीचा आदर्श समाजात ठेवतोय असं होतं. तर मी तुमच्या प्रश्नाकडे येतो. ज्यावेळेस मी ते बांधकाम पाडलं तेव्हा मी रितसर शासनाच्या परवानग्या घेऊन ते पाऊल उचललं होतं. आणि ज्यावेळी दुसऱ्या दिवशी मी सकाळी घरामध्ये जेवण करत असताना मला अनेकांचे फोन सुरू झाले. माझे मित्र सगळे मला भेटायला आले. म्हटले महाराज TV लावा, TV बातम्या येत आहेत की तुम्हाला अटक झाली, तुम्हाला अटक झाली. आणि मी घरामध्ये जेवण करतोय. रात्री पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी बातमी मी पाहतोय. म्हणजे मला ते थोडंसं धक्कादायक होतं. मग इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया तिन्ही माध्यमांवर इतक्या स्टेट लेवलला नॅशनल चॅनल्सने ती बातमी वाजवली. ती अशा पद्धतीनं दाखवली गेली की ते TRP साठी भुकेलेले असलेले लोक कसा माल मसाला लावतात. तुमच्या प्रश्नातलं एक वाक्य मला आवडलं की तुम्ही सांगितलं की कीर्तनकाराला बेड्या आणि तुरुंग वगैरे त्यांनी दाखवल्या. मुळात काय होतं ना, लोकाभिमुख आणि समाजाभिमुख काम करणाऱ्याच्या वाट्याला हा उपवास येतोच. ते आपण काही चंद्रावरून आलेलो नाही, आपण नवसाचे नाही आहेत, आपल्याही वाट्याला ते येणारच आहे. तितका ॲक्सेप्टन्स आपण ठेवला पाहिजे. ही भूमिका घेऊनच आपण चालायचं की त्रास होणार आहे. आणि मला जेव्हा ती बातमी दिसली आणि मी घरात जेवण करतोय तर मला माझ्या काही प्रशासनातल्या जे अधिकारी माझे मित्र आहेत, चांगल्या स्तरावर मंत्रालयात बसतात, त्यांनी मला सांगितलं की चैतन्य महाराज तुम्ही आता समोर आलं पाहिजे आणि त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. कारण महाराष्ट्रभरातला जो सामान्य वारकरी संप्रदायावर निष्ठा असणारा जो वारकरी रोज तुम्हाला ऐकतोय त्याला कळालं पाहिजे की हे नेमकं काय सत्यता समोर आली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मी एक पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामध्ये हा सगळा कागदोपत्रांसहित पुरावा देऊन मी त्याचा निपटारा केला, सगळं स्पष्टीकरण दिलं. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना एवढंच सांगेल की इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आपली काय म्हणू आपण त्याला पत्रकारिता जी असेल ती इतक्या वाईट पद्धतीनं ढासळलेली आहे. मी फक्त मला त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणून कंक्लूड करत नाही किंवा निष्कर्षावर येत नाही आहे. एकंदरीतच समाजात जर आपण पाहिलं तर कुठल्याही एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन देण्यापेक्षा लवकर खाली आणण्यासाठी प्रयत्नशील मीडिया दिसते.
तर तुमच्या आता माध्यमातून मी निकाल- मीडियाला पण एवढं सांगेन की थोडीशी आपली कार्यप्रणाली सुधारली पाहिजे. पत्रकारांचा दोष नसतो, त्यांचे मालक जे सांगतील त्यांना ते करावं लागतं. तिखट मीठ लावतात तिकट नाही, इट्स ऑल अबाउट बिझनेस. बिझनेस ते आपण मान्य केलं पाहिजे. TRP साठी इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये माझे इतके चांगल्या स्तरावर वरिष्ठ पातळीवर मित्रपरिवार आहेत, पण त्यांनी सुद्धा मला, ज्यांनी माझी बातमी दाखवली त्यांनी निम्म्या रात्री मला मेसेज करून माफी मागितलेली आहे की आम्हाला सांगितलं ते करावं लागतं, माफ करा. बरं, आता निकाल याचा तुमच्या बाजूने लागलाय का? काय स्टेटस काय आहे? आत्ताचं त्याचं स्टेटस असं आहे की सगळे जे निकाल गरजेचे होते ते सगळे आजही जिवंत आहेत आणि ते आपल्या बाजूने आहेत. फक्त ढिम्म प्रशासनाच्या दिरंगाईमुळं आणि प्रशासनाच्या साटेलोट्यामुळं आजही ती वस्तू तिथून उचलली जात नाहीये, पण ते अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच ती विजयाची वार्ता मी लोकांना देणार आहे. महाराज, तुम्ही तुकाराम महाराज यांना खूप मानता. तुकाराम महाराजाचे अभंग नेहमी आम्ही तुमच्याकडून ऐकत असतो. तुकाराम महाराज यांचं वैकुंठ गमन यावर बऱ्याच वेळा चर्चा होते की खरंच तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला गेले होते का? तुमच्या काय भावना आहेत? नाही, मुळात तुम्ही हा जो प्रश्न विचारलाय तो आमच्यासाठी प्रश्नच नाही आहे. वारकरी संप्रदायाशी जोडला गेलेला जो एक मोठा वर्ग आहे त्यांच्यासाठी हा प्रश्नच नाही आहे. कारण लोकाभिमुख आणि जनकल्याणाची महत्त्वाकांक्षा ठेवून जो कोणी काम करतो त्याच्या वाट्याला हा उपहास येणारच, हा त्रास येणारच. त्याच्यामुळं असा प्रश्न निर्माण करणाऱ्यांकडे आम्ही गांभीर्यानं कधी पाहत नाही. आम्ही पुराव्यांवर, आम्ही शास्त्राधारावर विश्वास ठेवणारी मंडळी आहेत आणि आमच्याकडे पुरावा दिलाय श्री संत निळोबारायांनी. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. म्हणजे संत तुकाराम महाराजाच्या नंतर शिष्य त्यांचे त्यांचे शिष्य. हो. आणि निळोबारायांनी दिलेल्या या पुराव्याच्या आधारे आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट झालेलो आहोत. आम्हाला ती स्पष्ट गोष्ट कळालेली आहे की जगद्गुरू तुकोबारायांचं वैकुंठ गमन हा विषय कुठल्याही वादाचा किंवा कुठल्याही समीक्षेचा राहिलेला नाहीये. हा विषय आमच्या दृष्टीनं प्रश्नार्थक नाहीये. आणि राहिला विषय तुमच्या प्रश्नाचा, तर ज्याला कावीळ झाली आहे त्याला जग पिवळच दिसणार, त्यांनी आपला उपचार करून घ्यावा. पण मध्ये मध्ये हा मुद्दा येतच असतो, दरवर्षी कोणीतरी उरकून काढतच असतं काही नाही. मुळात काय होतं, आपल्या दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये, म्हणजे मला वैयक्तिक जर माझं मत मांडायचं झालं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याच महाराष्ट्रामध्ये त्यांच्या वैकुंठ गमनावर संशय घेणारी, म्हणजे ही मंडळी स्वतःच्या आई वडिलांवरही संशय घेणारी मंडळी असतील. पण मी थोडंसं वस्तुनिष्ठ आणि काय म्हणू त्याला प्रॅक्टिकल जर उत्तर द्यायचं झालं तर ते असं आहे की प्रसिद्धीला हापापलेली आणि कुठेतरी प्रवाहाच्या विरोधात जाऊन कॉन्ट्रोवर्शियल एखादं वक्तव्य करून कसं झोतात यायचं, प्रसिद्धीच्या कसं प्रकाश झोतात यायचं, याच्यासाठी ती काम करणारी मंडळी आहेत. आणि मला असं वाटतं की सर्वसमावेशक जर उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर गाय काय देती ते पहा, काय खाती ते पाहू नका. जगद्गुरू तुकोबारायांनी जे जागतिक पातळीवरचं जे तत्वज्ञान आपल्या समोर ठेवलेलं आहे, जगद्गुरू म्हणलं. हा, जगद्गुरू नाही, जगद्गुरू हे फक्त एकच आहे, ते तुकोबार आहे. अलीकडल्या काळामध्ये जे उत्तर भारतातली काही मंडळी आहेत, कथा प्रवक्ते वगैरे, ते स्वतःला मी ऐकतोय बातम्यांना की स्वतःच्या नावापुढे जगद्गुरू लावायला लागलेत. ते जगद्गुरू नाहीयेत, ते जगद्गुरू आहेत फक्त जगण्यासाठी. तर ते जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या कुठल्याही आयुष्यातल्या घटनेवर संशय घेणं, मला असं वाटतं की एक वारकरी संप्रदायाचा पाईक आणि एक संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं मी सांगेल की ते स्वतःच्या आईवडिलांवर संशय घेण्यासारखे. तर प्रत्येकानं अभ्यासानं बोललं पाहिजे आणि तर्कशुद्ध विचार मांडायचा झाला तर तुकोबारायांनी जे दिलंय ते स्वीकारून आपलं जगणं समृद्ध केलं पाहिजे. महाराज, तुम्ही MIDC सारख्या एका गावातून येता, तुमचं बालपण या ठिकाणी गेलेलं आहे आणि आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तुमचे हजारो चाहते आहेत. तर काय फरक जाणवतो पूर्वी आणि आज? तुम्ही कुठेही गेलं तर प्रत्येक ठिकाणी तुमच्याकडे सेल्फीसाठी विचारलं जातं, चाहते वाढलेले आहेत. काय फरक जाणवतो? नाही, मी त्यांच्याकडे मी थोडी दुरुस्ती करतो. त्यांच्याकडे चाहते वगैरे म्हणून मी पाहत नाही, जरी ते चाहते असले. माझ्यासाठी संत साहित्याचे ते एक उपासकच आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या किंबहुना संत साहित्यातल्या कुठल्याही गोष्टीचं विवरण जर मी करत असताना समोरचा त्या गोष्टीला स्वीकारू पाहत असेल, ऐकू पाहत असेल, तर तोही संत साहित्याचा उपासकच झाला त्या अर्थानं. तर त्यांना मी उपासक म्हणून पाहतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जसं विचारलं फरक काय पडला, तर प्रसिद्धी ही माझ्या दृष्टीनं यशाची बाब नाही आहे. आपल्याला स्वीकारलं जाणं, आपण करत असलेल्या कामाला यश मिळणं, ती खऱ्या अर्थानं माझ्यासाठी सक्सेसची आणि यशाची व्याख्या आहे. बऱ्याचदा काय होतं, एखाद्या क्षेत्रामध्ये कन्सिस्टंटली सातत्यानं तुम्ही अनेक वर्ष कार्यरत राहता
आता मला वारकरी संप्रदायामध्ये रुजू होऊन 15 वर्षांपेक्षा जास्त काळ झालाय आणि स्वाभाविक आहे की इतक्या वर्षानंतर, इतक्या कालावधीनंतर तुमची एक विशिष्ट ओळख तयार होणं आणि तुम्हाला लोकांनी ओळखू लागणं हे मी फार इट्स अ जेन्युइन थिंग आणि याच्याकडे फार वेगळ्या अंगानं, प्रसिद्धीच्या अंगानं वगैरे मी तरी पाहत नाही. आणि राहिला विषय तुमच्या प्रश्नाचा की इतके चाहते वगैरे लोक फोटो वगैरे मागतात, तर मला ते माझं यश असण्यापेक्षा ते संत साहित्याचं आणि ज्ञानोबा तुकोबारायांच्या तत्वसिद्धांतांचं ते यश वाटतं की मी ज्ञानोबा तुकोबारायांचा एखादा ॲप्लिकेबल विचार मांडणं आणि जनसामान्यांनी तो इतक्या मोठ्या प्रमाणात स्वीकारणं, म्हणजे वारकरी संप्रदायातल्या एखाद्या व्यक्तीला आज राज्यातला तरुण आयडॉल मानतोय, रोल मॉडेल मानतोय किंवा तुम्ही जसं विचारलं की चाहते त्याचे वाढतायत, तर ही जी काही यशस्वीता आहे ती वारकरी संप्रदायाच्या अंगानं मला वाटते, ती माझ्या व्यक्तिशा माझ्या पातळीवर नाही. कारण मला ही संधी ज्ञानोबा तुकोबारायांनी दिली, मला कृतकृत्य केलंय त्यांनी ही संधी देऊन. मी कधीही त्याचं श्रेय माझ्याकडे आजन्म घेणार नाही आणि आतापर्यंत मी घेतलेलं नाही. मला सर्वात जास्त महत्त्वाची एक गोष्ट तुमच्या प्रश्नातून दिसून आली की जर अशा प्रमाणात लोकांचं इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत असेल, फोटोज वगैरे घ्यायला, सेल्फी घ्यायला जर माझ्याजवळ गर्दी होत असेल, तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण आज जर फोटो घेणाऱ्यांचं आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्यांचं जर कोणाचं असेल तर ते युवकांचं आहे, राज्यभरातल्या युवक युवतींचं आहे. आणि मला निश्चित एका गोष्टीचं फार मनस्वी समाधान आहे की राज्यातला युवक आणि युवती जे राष्ट्राचं भविष्य आहेत ते संत साहित्याला स्वीकारतायत, ते संत साहित्याचा विचार ऐकण्यासाठी तयार आहेत. तर मला त्या अर्थानं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना वाटतं की बदल जो जाणवतोय ज्यावेळी सुरुवात केली आणि आता जो मी आजचा दिवस पाहतोय, तर बदल माझ्या दृष्टीनं हा आहे की संत साहित्याचा विचार मी लोकांना स्वीकारायला भाग पाडू शकलो, किंबहुना ते माझ्या माध्यमातून इतकं छान काम होतंय. तर एकच अपेक्षा आहे की परमेश्वरानं जोपर्यंत श्वासात श्वास आहे हे काम प्रामाणिकपणे माझ्याकडून करून घ्यावं आणि तितक्याच प्रामाणिकपणे मी त्याच्यामध्ये सक्रिय राहावं. ही संधी मला माझ्या हातून गमवायची नाहीये. महाराज, सध्या वारकरी संप्रदाय सोशल मीडियावरती आलाय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण कीर्तन, प्रवचन सगळं आपल्याला ऑनलाईन बघायला भेटतं, म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून. तर सोशल मीडियाचा वारकरी संप्रदायाला फायदा होतोय का तोटा होतोय, काय भावना आहे तुमची? नाही, मुळात फार महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. कुठल्याही गोष्टीच्या, म्हणजे अगदी ह्याच नाही, कुठल्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात, फायदा आणि तोटा, या दोन्ही बाजू असतातच. जिथं दिवस आहे तिथं रात्र असणारच आहे, आपण ते मान्य केलं पाहिजे. आता फायदा की तोटा असं म्हणत असताना आमच्या वारकरी संप्रदायातल्या काही उतावीळ मंडळींनी, हे मी फार अधिकारवाणीनं आणि जबाबदारीनं बोलतोय की आमच्यातल्याच काही उतावीळ मंडळींनी अभ्यासानं बोललं पाहिजे. बरोबर. तुम्हाला ऐकायला ऑफलाईन राहा नाही तर ऑनलाईन. हो, तुम्हाला ऐकणारा, स्वीकारणारा फार मोठा वर्ग आहे. वारकरी संप्रदायाचं अनुयायित्व हे ज्ञानोबा तुकोबारायांनी बहाल केलेलं आहे समाजाला. आपण काही तो नव्यानं मागता घेण्याची गरज नाही आणि कुठलाही एखादा विचार आमच्याही मंडळींनी समाजावर लादता कामा नये. तो इतक्या सहजपणे केला पाहिजे आणि वैशिष्ट्यानं अभ्यासानं केला पाहिजे की तो सहजपणे स्वीकारला गेला पाहिजे. आणि जसं तुम्ही विचारलं फायदा आहे की तोटा आहे, तर गेल्या काही वर्षांमध्ये माझ्यापर्यंत जितक्या गोष्टी आल्यात, मी सोशल मीडियाच्या एकंदरीत त्या ब्राउझिंगपासून आणि त्या व्हायरल होणाऱ्या बातम्यांपासून फार बाजूला असतो. माझं काम मी करत असतो, पण जेवढं माझ्या कानावर आलंय, जितक्या माझ्यापर्यंत गोष्टी आल्यात, तर काही प्रमाणात तोटा होतोय. तर ज्या ज्या मंडळींनी सोशल मीडिया हाताळण्याचा किंवा सोशल मीडिया वापरण्याचा उतावीळपणा सध्या सुरू ठेवलेला आहे किंवा घाई होताना जी पाहतीये प्रसिद्धीसाठी किंवा काही आपल्या काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याची, तर मला असं वाटतं की थोडं रचनात्मक आणि थोडं अभ्यासानं झालं पाहिजे आणि लोकांच्या प्रतिक्रिया पाहून आपण काम करत राहिलं पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करताना किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जर त्यांना काही मांडायचं असेल तर ते अभ्यासानं मांडलं पाहिजे आणि आपण जे काही मांडतोय ते लोकांच्या उपयुक्ततेचं आहे का याचा विचार झाला पाहिजे. आता सोशल मीडिया फक्त एक माध्यम आहे, मीडियम आहे. तुमचे विचार चांगले असतील तर चांगले जाणार शेवटपर्यंत. आता हेच मीडियम जर माऊलीच्या काळात असतं, तुकाराम महाराजाच्या काळात असतं, तर किती फायदा झाला असता. त्यांना किती कष्ट घ्यावे लागले माऊलीला, तुकाराम महाराजाला, की शेवटच्या व्यक्तीपर्यंत आमचे विचार पोहोचले पाहिजे. मी थोडं तुम्हाला थांबवतो आणि तुम्ही जे आत्ता दुसऱ्यांदा प्रश्नामध्ये एक वाक्य वापरलं की विचार जर खरोखर चांगला असेल तर तो लोकांपर्यंत पोहोचतोच, त्याला माध्यमाची गरज नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली, नेवाशाला पैस खांबाला टेकून जेव्हा ते ज्ञानेश्वरी सांगत होते, शके 1212 उत्तरे,
हां. त्यावेळी माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केल्यानंतर समोर मंडळी बसली होती, निवृत्तीनाथ होते, सगळा प्रसंग लोकांना माहिती आहे. मला पटकन मुद्द्यावर यायचं आहे. आजही तुम्ही नेवाशाला त्या पैस खांबाचं जे मंदिर आहे, म्हणजे एका खांबासाठी मंदिर बांधलेलं आहे, कारण माऊली त्या खांबाला टेकून बसले होते. आजही त्या मंदिरात गेले जिथे माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली होती, आजही जाऊन पहा, 100-125 लोक बसतील, याच्यापेक्षा जास्त जागा नाही आहे तिथे. मग याचा अर्थ असा होतो का की तेव्हा 125 जी लोक बसली असतील तेवढ्याच लोकांपुरतं ते विवेचन होतं? नाही. ज्ञानेश्वरी इतक्या ताकदीची होती, गीतेवर टीका इतक्या ताकदीची झाली की आज 750 वर्षानंतर सुद्धा ती ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घराघरात हृदयात जिवंत आहे. हा कामाचा आणि त्या कामाच्या दर्जाचा विषय. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा ज्ञानेश्वरीच्या स्वतःला उपासक म्हणून घेणाऱ्यांनी तो दर्जा पाळला पाहिजे. आपल्या श्रोत्यांची, आपल्याला ऐकणाऱ्यांची वेळ ही कधी वाया जाता कामा नये, म्हणून तितक्या अभ्यासानं आणि स्वतःचं मूल्यमापन करून, स्वतःचं आत्मपरीक्षण करून, तितक्या वस्तुनिष्ठ विचारानं आपण ते विचार दिले पाहिजे जे लोकांच्या उपयुक्ततेचे आहेत आणि जगदोद्धाराचे आहेत, लोककल्याणाचे आहेत. आम्ही त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करू. माणूस मोठा झाला की त्याचे विरोधकही वाढतात, ट्रोल करणारे वाढतात, लोक देवालाही सोडत नाहीत. तुमच्या आयुष्यात असं काही झालंय? मुळात तुम्ही जी नावं घेतली, लोक देवालाही नावं ठेवतात, इतका काही मी तर मोठा नाही, मी स्वतःला समजत नाही आणि मी माझं काम करत राहतोय. पण तुम्हीच विचारलं की ट्रोल वगैरे होणं, लोक नाव ठेवणं किंवा विरोध करणं वगैरे, असं थेट माझ्यापर्यंत तरी आजपर्यंत काही आलं नाही, पोचलं नाही. जरी तुम्हाला काही ऐकवत असेल किंवा लोक काही सांगत असतील, म्हणत असतील, मी या गोष्टीकडे पाहताना फार पारदर्शकपणे पाहतो. कारण मला ट्रोलिंगचा आणि विरोधकांचा त्रास होण्यासाठी मी काही ह्या क्षेत्रामध्ये माझं करिअर करण्यासाठी आलेलो नाही. माझी महत्वाकांक्षा याच्यामध्ये करिअर वगैरे करायचं, फार यशस्वी बनून मिरवायचं वगैरे ही नाहीच आहे. मला संधी दिली आहे ज्ञानोबा तुकोबारायांनी की तू हे व्यवस्थित थोडंसं करू शकतो आणि तू हे करत राहिलं पाहिजे. तुझ्या माध्यमातून हा विचार जरा बऱ्यापैकी पोहोचतोय लोकांपर्यंत आणि हे तू करत राहिलं पाहिजे, मला ज्ञानोबा तुकोबारायांनी सांगितलंय आणि मी ते फक्त माझं काम करतोय. मला ह्याच्यामध्ये काहीतरी करिअर वगैरे घडवायचं आहे आणि माझ्या आयुष्यावर याच्यामध्ये काहीतरी यशस्वी म्हणून एका शिखरावर बसून राहण्याची, टिकून राहण्याची अजिबात महत्वाकांक्षा नाही आहे. त्याच्यामुळं कोणीतरी ट्रोलिंग करणं, विरोध करणं, याच्यासाठी ह्या स्पर्धेतच मी नाही आहे. मुळात माझ्यावर या गोष्टींचा प्रभाव पडत नाही. राहिला विषय त्रास देण्याचा, तर जगद्गुरू तुकोबारायांच्या तालमीत तयार झालोय. त्रास देणाऱ्यांना पुरून उरू आम्ही. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फक्त हे जे काम हातात घेतलंय, हा जो वसा हातात घेतलाय, प्रामाणिकपणे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये युवक युवतींचं, राज्यभरातल्या तरुणाईचं प्रेम मिळतंय. त्यांनी त्यांचा एक मार्गदर्शक वाटाड्या म्हणून, त्यांचा सहकारी म्हणून आपल्याला स्वीकारलंय आणि ही सगळ्यात मोठी एक अचिव्हमेंट माझ्या दृष्टीनं आहे. आता छानपैकी संस्थात्मक काम करत राहायचे, रचनात्मक काम करत राहायचे, समाज निरोगी कसा राहील याच्यासाठी चांगल्या पद्धतीनं, चांगल्या स्तरावर सक्रिय राहायचं आहे. बाकी विरोध आणि ट्रोलिंग तर ह्याचा आस्वाद घेत राहू. धन्यवाद महाराज. आणि तुम्ही आज वेळातून वेळ दिलाय. बऱ्याच दिवसापासून आपलं चाललं होतं की आम्हाला थोडासा वेळ द्यावा, आज तुम्ही वेळ दिला, त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम आभार. नाही, निश्चितच तुम्ही मराठी तडकाच्या संपूर्ण दर्शकांचे मी खरोतर आभार मानेल की त्यांच्याही माध्यमातून आणि तुमच्याही माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून कीर्तन प्रवचन इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना घर बसल्या ऐकायला मिळत आहेत. म्हणजे दुर्दैवानं काही लोक अशी आहेत समाजामध्ये की ज्यांना शारीरिक अपंगत्व आहे, जे अपघातानं अधू झालेले, त्यांना असं प्रत्यक्ष स्थळी जाऊन कीर्तन ऐकता येत नाही. पण आज कुठल्याही क्षणी प्रवासात असताना, आजारी असताना, घरी असताना मराठी तडका तुमचं जे चॅनल आहे ते ओपन केल्यानंतर हव्या त्या कीर्तनकाराचं कीर्तन आम्ही तेच केलंय. आता काय झालं की प्रत्येक कीर्तनकाराचे स्पेशल टीम आहे आणि सगळ्यांचे अलग अलग चॅनल आहेत. आमचं एकमेव चॅनल असं आहे की आम्ही सर्वांसाठी ओपन आहोत. आम्ही कुणाचीच मक्तेदारी आमच्यापर्यंत येऊ दिली नाही किंवा हे फक्त या नाही. बरं झालं आठवलं तुम्ही सर्वांसाठी ओपन आहे ते म्हटले. मला आठवतंय मी वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा पहिल्यांदा कीर्तनकार म्हणून रुजू झालो होतो, तर मला वाटतं की जवळपास एक 8-9 वर्षापूर्वी तुम्ही माझ्या एका कीर्तनाची एक क्लिप, एक व्हिडिओ, एक कीर्तनाचा छोटासा भाग तुम्ही तुमच्या चॅनलवर टाकला होता. तो अजूनही असेल आणि फार म्हणजे मला तेव्हापासून मी तुमच्या चॅनलकडे पाहतोय आणि माझं लक्ष असतं म्हणजे समाजामध्ये निर्णायक आणि दखल घेण्यासारखं ज्यांचं काम आहे, मुळात इतक्या नेमकेपणानं काम करणारी माणसं ह्या तुमच्याही क्षेत्रामध्ये फार कमी आहेत. आपल्याला कोणाचं मूल्यमापन करण्याचा अधिकार देवाने दिलेला नाही, पण ज्याने त्याने आपलं काम आपापल्या पातळीवर सुरू ठेवलंय. तुमचं काम फार नेमकेपणाचं आणि मुद्देसूदपणे मला भावलं. येणाऱ्या काळामध्ये अनेक समाजाच्या आणि युवकांच्या दृष्टीनं महत्त्वाचे असलेले विषय आपण घेऊन त्याच्यावर भाष्य करूया. बरोबर, नक्कीच.
आज आम्ही महाराजासोबत भामचंद्र डोंगर, अगदी प्रसन्न वातावरण आहे. आता संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे सूर्य पण मावळतीला गेलेला आहे आणि तुकोबारायांची तपस्थली आहे. छान अशा गप्पा झाल्यात. त्यांनी आपल्या चॅनलसाठी वेळ सुद्धा दिलाय, त्यासाठी त्यांचे आभार. आणि त्यांचं जे कार्य आहे, वारकरी संप्रदायाचं जे कार्य आहे, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांचे विचार तरुणापर्यंत पोहोचण्याचं कार्य असो, हे चालू राहो, या त्यांना आपण शुभेच्छा देऊया. इथं आपण थांबूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.